मोठा झाला, त्यांनी चिन्ह चमत्कार केले, आंधळ्यांना दृष्टी दिली, जे लंगडे त्यांनी चालायला लावलं, जे मेले त्यांना जिवंत केलं. पण एक समय आला पवित्र शास्त्रांचं की प्रभू येशूला असं खेळण्यात आलं. प्रभू येशूच्या हातामध्ये खिळे ठोकण्यात आले, प्रभू येशूच्या पायामध्ये खिळा ठोकण्यात आला, त्याची पाठीवर फटके मारले आणि त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घातला आणि त्याला असं लटकवण्यात आलं. बापरे, हातामध्ये खिळे, डोक्यामध्ये काटे. आणि काय झालं, जेव्हा त्यांच्या हातात खिळा ठोकला, काय निघालं? काय निघालं? रक्त निघालं. आणि रक्त 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 रक्त. प्रियांनो, प्रभू येशू हे पवित्र व्यक्ती होते. प्रभू येशू मध्ये कुठला पाप नव्हतं. त्यांच्या शरीरातून रक्त निघालं, त्यांना त्यांची दाढी ओढली, रक्त निघालं, त्यांच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घातला, तिथं फटका मारला, काटे आतमध्ये रुतले, रक्त निघालं, त्यांच्या पायात खिळा टोकला, रक्त निघाला, हातामध्ये खिळा, हातामध्ये रक्त, आणि कुशीमध्ये भाला मारला, रक्त. प्रियांनो, ते रक्त पवित्र शास्त्र सांगतं, म्हणजे बायबल, ते रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण बायबल सांगतं, पवित्र शास्त्र, तुम्ही आणि मी, जगातला प्रत्येक व्यक्ती पापी आहे. आणि त्या पापी व्यक्तीला पापातून काढण्यासाठी कोणतरी पाहिजे होतं, असा व्यक्ती. कारण मी दुसऱ्या व्यक्तीला पापातून काढू शकत नाही. मीही पापी आहे, तोही पापी आहे, आम्ही दोघं एकमेकाला पापातून काढू शकत नाही. पण प्रभू येशू त्या क्रूसावर गेले, त्या आडव्या खांबावर गेले, त्यांच्या हातामध्ये खेळ. का प्रियांनो? त्यांच्या शरीरातून जे रक्त निघालं, ते रक्त आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. नंबर 1, ते रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. हालेलुया, हालेलुया. म्हणजे ज्या वेळेस मी प्रभू येशूकडे जातो आणि प्रभू येशूला म्हणतो की प्रभू येशू, मी पापी आहे, माझ्या पापांची क्षमा कर, तेव्हा त्या रक्ताद्वारे जे रक्त पवित्र आहे, ते जे रक्तामध्ये पाप नाही, त्या रक्ताद्वारे माझं पाप धुतलं जातं. नंबर 2, खूप महत्वाची गोष्ट, परमेश्वर म्हणतो की तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी मी तुमची पापे बर्फासारखी शुभ्र करेन. हालेलुया. म्हणजे किती चांगला परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. प्रियांनो, परमेश्वर फक्त माझ्यावर आणि दोघांवर तिघांवर नाही, परमेश्वर सर्वांवर प्रेम करतो. परमेश्वर आमच्यावर इतकं प्रेम करतो, म्हणून तर त्यांनी तो स्वतः प्रभू येशूच्या रूपामध्ये आला आणि त्यांनी ठरवलं की मी माझ्या प्रत्येक व्यक्तीला, फक्त जे ख्रिस्ती आहेत, जे येशूचं नाव घेतात त्यांनाच नाही, ज्यांना येशू माहित नाही त्या सर्वांना तो पापातून बाहेर काढतो. प्रभू येशूच्या रक्तामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. नंबर 1, आम्ही ऐकलं की प्रभू येशूचं रक्त आमचं पाप धुवून टाकतं. नंबर 2, जर माझ्यामध्ये कुठलं व्यसन आहे, माझ्यामध्ये कुठले बंधन आहे, माझ्यामध्ये कुठल्याही गोष्टी आहे की ज्याच्यामुळे मी बांधला गेलेला आतून, शैतान मला त्रास देता, मी बंधनात आहे, तर प्रभू येशूचं रक्त मला त्या बंधनातून सुटका देते आणि मी मोकळा होतो आणि मी प्रभूला. प्रियांनो, आज आम्हाला कशाची गरज आहे? आम्ही प्रभू येशूचं सण साजरा, म्हणजे जन्मोत्सव साजरा करत आहोत, पण तो प्रभू येशू फक्त एका विशिष्ट लोकांचा नाही, तो प्रभू येशू सर्वांचा आहे. तो सर्वांवर प्रेम करतो. म्हणून तर बायबल सांगतं, त्याला खिळलं, तो मेला, प्रभू येशू मेला, पण तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आज प्रभू येशू जिवंत आहे आणि ते आता बाळ नाही, ते मोठे आहे, जिवंत आहे, देव आहे, ते जिवंत आहे. आज जो कोणी व्यक्ती म्हणेल की प्रभू येशू, मला तुमचा अनुभव घ्यायचा आहे, प्रभू येशू माझ्या पापांची क्षमा करा, प्रभू येशू मला बंधनातून मुक्तता द्या, तेव्हा प्रभू येशू त्यांच्या रक्ताने आम्हाला शुद्ध करता, आम्हाला मुक्त करता आणि आमचं जीवन आनंदी, आमचं जीवन सुखी, आमचं जीवन आशीर्वादी, आमचं जीवन निरोगी आणि आमच्या जीवनात सर्व काही यश यायला. प्रभू येशूचा अनुभव घ्या. प्रभू येशू हे जिवंत आहे आणि आज आमच्यासाठी त्यांचं रक्त उपलब्ध आहे. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. सगळ्यांना माझ्याकडे बघा, हालेलुया. आज आपण प्रार्थना करणार आहोत प्रभू येशूकडे की प्रभू येशू, माझ्या पापांची तुम्ही क्षमा करा आणि मला तुमच्या रक्ताने माझं पाप धुवून टाका आणि मला मोकळं करा. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे? हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे की प्रभू येशूचा मला अनुभव घ्यायचा आहे? प्रियांनो,
1998 मध्ये प्रभू येशूने माझी पण भेट घेतली. मला देखील प्रभू येशू माहित नव्हता. मी जगातल्या वाईट गोष्टीकडे होतो. पण एकदा एका ब्रदरने आमच्या घरामध्ये प्रार्थना केली आणि त्यावेळेस मी अनुभव घेतला, खरंच प्रभू येशू जिवंत आहे. आमच्या घरामध्ये लक्ष द्यायचं, इथं लक्ष. माझे वडील भयंकर दारू पिणारे होते, भयंकर. तुम्हाला माहिती आहे का, दारू ज्या घरात आहे ते घर कसं असतं, कसं चांगलं असतं. भांडण असतात, भांडणं असतात, दुःख असतं, निराशा असते, पैसा नसतो, वातावरण सगळं बिघडलं. आणि अशा घरामध्ये याचा जन्म झाला. मी दरवेळेस म्हणायचो, कोण परमेश्वर आहे की आम्हाला ह्यातून बाहेर काढेल, कोण आम्हाला ह्यातून बाहेर काढेल. आणि एक दिवशी त्या परमेश्वराने अनुभव दिला आणि आमच्या घरातून ते सर्व बंधनं काढून टाकले. हे माझे वडील भयंकर दारू पिणारे, भयंकर व्यसनामध्ये, पण त्यांना प्रभू येशूने मुक्त केलं. जर ते मुक्त झाले नसते तर आमचं घर आज किती वाईट झालं असतं. पण त्या प्रभू येशूने अनुभव दिला की मी जिवंत आहे, मी मार्ग आहे, मी सत्य आहे आणि मी माझ्या रक्ताने तुम्हाला शुद्ध करतो. त्या दिवसापासून आमच्या घरामध्ये शांती आली. नाही तर प्रियांनो, एक एक दिवस आम्हाला असं वाटायचं की नको हे जीवन, नको हे जीवन. पण परमेश्वराने आमच्या कुटुंबावर दया केली, परमेश्वराने आमच्या कुटुंबावर मोठं कार्य केलं. आज जर तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा असेल, खरं प्रभू येशू जिवंत आहे का, तर आज फक्त एवढंच म्हणा, प्रभू येशू माझ्या हृदयात या, प्रभू येशू मला तुमचा अनुभव द्या, प्रभू येशू माझ्या घरातली अशांतता काढा, माझ्या घरातले व्यसन काढा. प्रभू येशू चमत्कार करतील, कारण ते जिवंत आहे. हालेलुया. म्हणून आपण आज त्या प्रभू येशूचा अनुभव, सर्वजण डोळे बंद करा, सर्वजण डोळे बंद करा, सर्वजण डोळे बंद करा. आपण हात जोडूया आणि मी जे म्हणतो ते माझ्या मागे सर्वजण म्हणा, म्हणा, परमेश्वर पिता येशूच्या नावात मी तुझ्याकडे येतो. प्रभू येशू माझ्या पापांची क्षमा कर. प्रभू येशू तुमच्या रक्ताने माझं जीवन, माझं पाप शुद्ध करा. मी कबूल करतो, येशू माझा प्रभू आहे. देवानी प्रभू येशूला मेलेल्यातून पुन्हा जिवंत केले, असा माझ्या अंतःकरणात विश्वास ठेवतो. प्रभू येशू माझ्यामध्ये, माझ्या घरामध्ये शांती येऊ द्या, शांती येऊ द्या, येशूचा नाव. आमेन. डोळे बंद करा, मी प्रार्थना करतो. परमेश्वर पिता येशूच्या नावामध्ये ज्या भावांनी, ज्या बहिणींनी, प्रभू ज्या लेकरांनी प्रभू आज तुझ्याकडे प्रार्थना केली, मी सर्वांसाठी प्रार्थना करतो. कोणी दुःखात असेल प्रभू, कोणी अशांततेमध्ये असेल किंवा कुणाच्या घरामध्ये व्यसन असतील प्रभू, त्या सर्व त्रासातून त्यांना मुक्त करा प्रभू येशू. कारण तुम्ही जिवंत, कारण तुमचं वचन सांगतो, जो तुमच्याकडे येतो त्याला तुम्ही घालवत नाही आणि जो आरोळी मारतो त्याला तुम्ही उत्तर देता. प्रभू यांच्या प्रार्थनेचे उत्तर द्या. आज यांना शांतीने भरा. सर्व सैतानी बंधन, सर्व अडथळा येशूच्या नावात निघून आणि होऊ द्या तुमच्या नावात. विशेष आमच्या सुसरांच्या जीवनाबद्दल धन्यवाद देतो प्रभू की या ठिकाणी ते सेवा करत असताना पूर्ण त्यांच्या 3 वर्षांना आम्ही तुमच्या हातामध्ये देतो. विशेष त्यांना आरोग्य द्या, संरक्षण द्या आणि तुमच्या नावाचा गौरव द्या. येशूच्या नावात मागतो.